हाय हाय मी आहे अमेय आणि हा आहे आपला फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये काय आहे ते एक सेकंड. हाय तर ऍक्च्युली ना हा गेटअप आहे ना, जे इंस्टाग्राम वरून इथे आलेत ना ते मला ओळखत असतील, तर त्यांना ना असा गेटअप मध्ये बोललो की खूप आवडतं. तर मी विचार केला की छोटी छोटी रील करण्यापेक्षा ना कधीतरी युट्यूबवर पण येतो, म्हणून मी आज युट्यूबवर आलोय. ठीक आहे, तर तुम्हाला आय होप आवडेल माझे व्हिडिओ. तर मी ज्यांना नाही माहिती ना तर त्यांना मी सांगतो. ठीक आहे, तर मी इंस्टाग्रामवर काय करतो माहितीये तर मी इंस्टाग्रामवर असे छोटे छोटे व्हिडिओ घेतो, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा सिरियल मध्ये असे एक एक छोटे छोटे शॉर्ट असतील ते घेतो मी, आणि त्यांचं काय चाललंय ना ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये. तर मी अशा आवाजात बोलते ना तर खूप लोकांना आवडतं ते, की भारी वाटतं. तर त्यांचे खूप सारे मेसेज येतात की तू असे व्हिडिओ बनवत जा सारखे सारखे. तर आता रोज तर नाही होते ना, तर मी विचार करतो की जेव्हा पण मी छोटा एक व्हिडिओ बनवेन ना तेव्हा असा मोठा पण एक व्हिडिओ बनवेन आणि एक युट्यूबवर पण टाकेन, म्हणजे तुम्हाला अजून बघता येईल. ठीक आहे, तर ना तर ऍक्च्युली मी चांगला दिसतो. हा, हे असंच आहे फक्त गेटअप. तुम्ही ह्याच्यावर मला नका ओळखू बाहेर, कारण मी असं बाहेर नाही घालून येऊ शकत. तर मी जेव्हा असं नॉर्मल येईल ना स्टार्टिंगला बघितलेलं तसं, तर तुम्ही बाहेर मला ओळखा. ठीक आहे तर आता आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. तर इथे ना मी छोटेचे शॉर्ट व्हिडिओ ठेवेल आणि जे काही रिएक्शन असेल ना ते असे समोरच देईल. तर तुम्हाला आवडतील तर मला नक्की सांगा. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. तर चला तर मग आता स्टार्ट करूया आपल्या पहिल्या व्हिडिओवर. ठीक आहे, तर आता इथे तुम्हाला व्हिडिओ दिसेल आणि आपण बघूया. चला. मम्मी देखो मेरा न्यू फोन. पहले दरवाजा खोल दे, कबाड़ी वाली होगी. कबाड़ी वाली पर ये सनग्लासेस, इयररिंग, बैग, सैंडल्स ये सब तो मेरे हैं. है नहीं थे, टूट गए तो तूने तो फेंक दिए. और मैंने चिपका लिए. ओह नो. ओ यस. फेको नहीं जोड़. बघितला. आता काय बोलू यावर मी. त्या आजीलाच चिटकवायची वेळ आली आहे आणि आजी काय सामान चिटकवते आणि ही पोरकी काय घरात चष्मा वगैरे घालून फिरते. मला तर चष्मा घातला तर काहीच दिसणार नाही, मी धडपडेल कुठेतरी आणि आई मला मारेल काय फोडलं वगैरे तर वरतून, ते वेगळंच. आणि हिनी तर तिथल्या तिथे आजीला बघून फोनच फेकून दिला खालती. भारी ना. हिच्याकडे खूप पैसे आहेत वाटतं, ही लगेच दुसरा फोन घेऊ शकते. आणि हिनी नवीनच फोन आणलेला, तो ती आईला दाखवायला आली की आई हा बघ माझा नवीन फोन. आणि हिचा नवीन फोन हातातून पडल्या पडल्या कसा काय फुटला काही समजलं नाही मला. डिस्प्ले गेला असता तर वेगळी गोष्ट, पण हिचा दोन तीन तुकडेच झाले. चायनाचा आहे वाटतं पण चायनाचे पण चांगले असतात. हिचा कोणता आहे काय माहिती. त्या आजीकडूनच घे आता चिटकवून. पण आजी देईल की नाही माहित नाही मला आता हिला. हे फेविक्विक वगैरे काय कामाचं नसतं यार. मी आणलेले एकदा, तर मी चिटकवायला गेलो तर माझा हातच असा चिटकलेला, तोच निघायला 2 दिवस गेले. हात वगैरे काय लगेच चिटकतं, पण ती गोष्टच नाही चिटकत. आजी भारी आहे. फेविक्विकांनो नाही चिटकतो, हात वगैरे चिटकतो. सांगा ना मला कसं नक्की चिटकवायचं असतं. हा. Wait. There's something I want to tell you. -2. Even I have something to tell you. Lasting relationships are based on transparency, like what Geojit BNP Paribas shares with 4.5 lakh customers. Benefit. बापरे, काय होतं हे नक्की. ती ऍडव्हर्टाइजमेंटच मला नाही समजली. ठीक आहे, त्यांचं जे काय चाललेलं ते बोलूया आपण, पण ऍडव्हर्टाइजमेंट काय होती सेव्हिंगची. BNP पारिबासांनो काय हे या दोघांना कशाला घेतलंय.
या पोरीचं काय चाललंय? हिला -2 मध्ये आहे. मग हा दिसला कसा काय तिला -2 मध्ये? -2 मध्ये ती अशी बघितली पाहिजे होती, पण ही तर भारी बघत होती -2 असून. काय चाललेलं हिंचं? ते वेटरचं बघा, हिनी नंतर हिचा दुसरा ड्रॉबॅक दाखवला. तो तिने सँडल काढली तर हिची हाईट 1 फीट कमी झाली डायरेक्ट. इंच नाही, 1 फीट मध्ये ती खालती गेली डायरेक्ट. तो वेटर पण बघा बिचारा. हा असं झालं त्याचं काय काम नव्हतं. त्याला काम दिलेलं की तुला असं करायचंय, त्यांनी बिचाराने केलं. हा नंतर ह्याचं बघा, या टकल्याने केसच काढली त्याची नकलीवाली. आता ती पोरगी ढापणी ती काय करू पण नाही शकत, कारण आता तिने पण 2 लपवलेलं तिच्या गोष्टी. त्या टकल्याला ती नाही पण नाही बोलू शकत. पण मी सांगतो, ही घरी गेल्यावर त्याला नाही बोलणार आहे. तिथे काय बोलू नाही शकत ना त्याला. तर काय बोलू मी ह्यांना? BNB पारिभाषांनो, तुमचं ठीक आहे, तुम्ही ते केलात ऍडव्हर्टाइजमेंट सेव्हिंग बद्दल, पण ह्याच्यात मला काय सेव्हिंग दिसली नाही हो. ही दोघं पण एकमेकांमध्ये सेव्ह नाही करणार आहे, मी तुम्हाला सांगतो. ही दोघं घरी गेल्यावर एकमेकांना शिव्या घालून ब्लॉक करणार आहेत. आणि मला एक समजत नाहीये, ह्यांची भेट घरात नव्हती झालेली का ह्यांच्या आई पप्पांसमोर? मग तेव्हा ही घरात काय हिल वगैरे घालून फिरत होती काय? तेव्हा ह्याला समजलं नाही का हिची हाईट कमी आहे वगैरे? बाबा आता मला नीटच बघावं लागेल सगळ्यांना. मी माझी वेळ आल्यावर असं बघेन, मी बारीक डोळ्यांनी नक्की असं बघेन मी. पण तिने चुकीचं नको समजायला मला, तेव्हा तिला मी हे ऍडच दाखवेन. तर काय बोलू मी या लोकांना? जाऊ द्या, असं सोडा. त्यांचं झालं असेल नंतर भांडणं, आपल्याला काय बोलायची गरजच नाहीये. हे पोरी, तू बघितलं असशील ना हा व्हिडिओ, तर ढापणी वगैरे मी तुला असंच बोललो. नंतर येशील माझ्या घरी नंतर. चला जाऊ दे, आता एवढेच बोलतो मी. तर आपला पहिला व्हिडिओ एवढाच होता. तर मी 2च व्हिडिओ घेतले. तर काय माहिती लोकांना आवडतंय की नाही. तर मी खूप ट्राय केलंय. तर मी असं मध्ये येतो थोडा. तर मी ते ट्राय केलंय, तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही. जर तुम्हाला आवडला ना तर कॉमेंट नक्की करा, आणि लाईक पण करायचं असतं, आणि सबस्क्राईब पण करायचं असतं. ते नक्की करा. आणि ते बेल आयकन पण असं काहीतरी असतं, ते दाबल्यावर ना काहीतरी तुम्हाला नोटिफिकेशन येईल की माझा नवीन व्हिडिओ आलाय वगैरे. तर तुम्ही नक्की बेल दाबा, ठीक आहे? मंदिरातली नाही, इकडची इथे हाय खालती बेल बघा, ठीक आहे? ती दाबा नक्की. आता तुमचं आवडतं वाक्य. चला बाय. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर त्यांनी जे सांगितलं म्हणजेच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय.